काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे. तर नमस्कार मैत्रिणींनो. पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाजूला जर तुम्ही फिरत असाल तर भरपूर प्रमाणात असे मिसळ सेंटर आहेत. बरं, तिची चवसुद्धा फार वेगवेगळी आहे आणि ती रंगालासुद्धा कुठली लाल असते तर कुठली अशी काळपट तर्रीची असते. तर आम्ही असंच मिसळचं पार्सल विकत आणून पाहिलं आणि बघितली की याची चव कशी लागते. बरं, आपलं रेसिपी चॅनल आहे, कारण की मला रेसिपी करायला फार आवडतात आणि मला हेच आवडतं म्हणून मी हेच चॅनल ओपन केलं आहे. तुम्हाला जे आवडत असेल त्या प्रकारचं तुम्ही चॅनल ओपन करा. तर दुसरं कुणीतरी करतं आहे म्हणून ते करायला जाऊ नका. तर मी या मिसळची टेस्ट बघितली, रंग बघितला आणि मग तशीच मिसळ पुढच्या आठवड्यात मी घरी करण्याचा प्रयत्न केला आणि ही अगदी परफेक्ट अशीच झाली होती. तर ही मिसळ करण्यासाठी जो तुम्ही कांदा खोबरं भाजत असाल ते अगदी काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायचा, 1 गाठा लसणाचा टाकायचा, 1 इंच एवढा अद्रकचा तुकडा टाकायचा, जिरं टाकून छान मसाला तयार करून घ्यायचा आणि तेलात आपण इतर मसाले ॲड करायचे. बरं, मी मिसळ मसालासुद्धा ॲड केला होता आणि आपण तयार केलेलं वाटण त्यात घालायचं. छान खळखळ उकळी येऊ द्यायची आणि उकळून घेतलेली मटकी त्यात टाकायची. बरं, मटकी तुम्ही वेगळीसुद्धा सर्व करू शकता आणि अशा पद्धतीनं छान मिसळचं ताट तयार करून घ्यायचं. बरं, हे ताट बघितल्याच इतकं छान वाटतं की असं वाटतं गरम गरम मिसळ पटकन खावी. तर मटकीच्या तरीमध्ये छान फरसाण टाकायचा, बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर आणि वरतून छान लिंबू पिळायचं. पाव मी छान बटरने भाजून घेतले. पाव तसेसुद्धा खाल्ले तरी खूप छान लागतात, पण भाजलेल्या पावाची चव खूपच अप्रतिम अशी लागते. तर ही मिसळची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा.